नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निर्मिती संखे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. अजूनही तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा, कारण या चॅनलवर तुम्हाला मिळणार आहेत 10वी द्वितीय भाषा मराठी या विषयासाठी उपयुक्त असे व्हिडिओ. आज आपण पद्य विभागातील आ विभाग म्हणजे रसग्रहणावर आधारित कृतींचा अभ्यास करणार आहोत. गेल्या 3 वर्षापासून रसग्रहणावर आधारित कृतीमध्ये बोर्डाने बदल केले आहेत, म्हणून बरेच विद्यार्थी संभ्रमात आहेत की नक्की रसग्रहणावर आधारित प्रश्न कसा विचारला जाईल. या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करेन. आपल्या अक्षर भारती मराठीच्या पुस्तकात एकूण 6 कवितांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. त्यापैकी पहिली जी संतवाणी कविता आहे, त्या संतवाणीमध्ये अ आणि आ असे 2 विभाग आहेत आणि संतवाणी व्यतिरिक्त आणखी 5 कविता अभ्यासक्रमामध्ये दिलेल्या आहेत. या 6 कवितांपैकी कोणत्याही 2 कवितांची नावे जी आहेत ती दिली जातील. त्यापैकी कोणत्याही एका कवितेवर दिलेल्या मुद्द्याच्या आधारे कृती करणं अपेक्षित आहे. आता आपण जाणून घेऊया की ते मुद्दे कुठले आहेत आणि त्या मुद्द्यांनुसार तुम्हाला प्रश्नांची उत्तरं किंवा ते मुद्दे कशा पद्धतीने तुम्हाला स्पष्ट करायचे आहे. पहिला मुद्दा आहे प्रस्तुत कवितेचे कवी किंवा मग कवयित्री. आपल्या अभ्यासक्रमात एकूण 6 कविता आहेत आणि त्या 6च्या 6 ज्या कविता आहेत त्यांचे कवी कोण आहेत किंवा कवयित्री कोण आहेत हे तुम्हाला नीट लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरा मुद्दा आहे आपला कवितेचा विषय. प्रत्येक कवितेचा असा एक विषय असतो. जसं योगी सर्वकाळ सुखदाता ही जी आपली कविता आहे त्या कवितेचा विषय काय आहे की या कवितेमध्ये योगी पुरुषाचं महत्त्व सांगितलेलं आहे. किंवा मग आपण औक्षण ही जर कविता घेतली तर त्या कवितेचा विषय काय आहे की देशासाठी सीमेवर आपलं प्राणपणाने लढणारे जे आपले सैनिक आहेत त्या सैनिकांविषयी कृतज्ञता या कवितेमध्ये व्यक्त केलेली आहे. म्हणजे प्रत्येक कवितेचा एक विषय असतो, तो विषय जो आहे तो तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. प्रस्तुत कवितेचे कवी किंवा मग प्रस्तुत कवितेचा विषय हा जो प्रश्न असेल किंवा ही जी कृती असेल ती प्रत्येकी 1-1 गुणासाठी असेल, 1-1 मार्कांसाठी असेल. तिसरा मुद्दा आहे कवितेतील दिलेल्या 2 ओळींचा सरळ अर्थ लिहा. यामध्ये कवितेतील कुठल्याही 2 ओळी दिलेल्या असतील आणि त्या ओळीतून सूचित होणारा सरळ अर्थ जो आहे तो तुम्हाला तुमच्या भाषेत लिहायचा आहे. तुमच्या भाषेत म्हणजे त्यातून कवीने किंवा कवयित्रीने काय सूचित करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या ओळींचा काय अर्थ आहे तो तुम्ही इथे लिहायचा आहे. या कृतीसाठी 2 गुण मिळणार आहेत. चौथा मुद्दा आहे कवितेतून मिळणारा संदेश. प्रत्येक कवी किंवा कवयित्री त्या कवितेतून आपल्याला काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न करते. तसाच या ज्या एकूण 6 कविता आहेत त्या 6 कवितांमधून कवयित्रीने किंवा कवींनी आपल्याला काय संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे ते जे उत्तर आहे ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. 5वा मुद्दा आहे कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणं. आता जर ती कविता तुम्हाला आवडली असेल तर त्याची कारणं द्यायची आहेत किंवा जर ती कविता तुम्हाला आवडली नसेल तर त्याचीही तुम्हाला कारणं लिहायची आहेत. आता आपल्या पाठ्यपुस्तकात ज्या एकूण 6 कविता दिलेल्या आहेत त्या सगळ्याच कविता एकापेक्षा एक सुंदर सुरेख अशा दिलेल्या आहेत आणि अतिशय मराठी साहित्यातल्या प्रसिद्ध अशी कवी आणि कवयित्री यांच्या कविता तुम्हाला दिलेल्या आहेत आणि त्या सगळ्या कविता आवडण्यासारख्याच आहेत. पण तरीही तुम्हाला इथे एक मुभा दिली आहे. जर तुम्हाला त्या कविता आवडल्या नसतील तर तुम्ही त्याचीही कारणं तुम्ही लिहू शकता. फक्त एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे की त्याची जी कारणं आहेत ती अशी सबळ असली पाहिजेत, योग्य अशी कारणं तुम्हाला तिथे देता आली पाहिजेत, तरच तुम्हाला त्याचे गुण मिळणार आहेत. त्यामुळे मला तर ह्या सगळ्याच कविता खूप आवडल्या आहेत. त्यामुळे आपल्याला कविता आवडण्याची कारणंच इथे द्यायची आहेत.
6वा मुद्दा आहे प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ. कवितेतील कुठलेही 4 शब्द दिले असतील आणि त्या शब्दांचे समान अर्थाचे शब्द तुम्हाला लिहायचे आहेत, पर्यायवाची शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. याचा अर्थ असा होतो की प्रत्येक कवितेमधला जे काही वेगवेगळे शब्द आलेले आहेत त्या सगळ्या शब्दांचा अर्थ तुम्हाला माहिती असणं किंवा त्याचा प्रतिशब्द माहिती असणं इथे खूप आवश्यक आहे. त्यामुळे कवितांचा अभ्यास करताना या दृष्टीने सुद्धा अभ्यास करायचा आहे. त्याच्या शब्दार्थांचा सुद्धा अगदी लक्षपूर्वक तुम्हाला इथे अभ्यास करावा लागणार आहे. हे जे 6 मुद्दे मी तुम्हाला सांगितले त्यापैकी पहिले 2 मुद्दे जे आहेत, कवितेचे कवी आणि कवितेचा विषय, हे जे मुद्दे आहेत किंवा ही जी कृती आहे ती एक मार्कांसाठी तुम्हाला विचारली जाईल आणि उर्वरित 4 जे मुद्दे आहेत किंवा 4 ज्या कृती विचारल्या जातील त्या प्रत्येकी 2-2 मार्कांसाठी विचारल्या जातील. आता इथे आणखी एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की पहिला आणि दुसरा मुद्दा कंपल्सरी आहे, म्हणजे ती कृती विचारण्यात येईल, परंतु तिसरी, चौथी, 5वी आणि 6वी या ज्या 4 कृती आहेत त्या 4 कृतींपैकी कुठल्याही 3 कृतींवर आधारित प्रश्न विचारला जाईल. म्हणजे एकूण 8 गुणांसाठी हा जो रसग्रहणाचा जो प्रश्न आहे किंवा रसग्रहणाची जी कृती आहे ती विचारली जाईल. आता आपण बघूया की 2020 साली प्रश्नपत्रिकेमध्ये रसग्रहणाचा प्रश्न कशा पद्धतीने विचारण्यात आला होता. खालील 2 कवितांपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्याच्या आधारे कृती सोडवा आणि टेबल केलेला आहे आणि पहिल्या कॉलममध्ये लिहिलेला आहे मुद्दे, दुसऱ्या कॉलममध्ये लिहिलं आहे अंकिला मी दास तुझा आणि तिसऱ्या कॉलममध्ये लिहिलेला आहे स्वप्न करू साकार. आणि अंकिला मी दास तुझा आणि स्वप्न करू साकार या दोन्ही कॉलमच्या मध्ये किंवा हा शब्द दिलेला आहे. याचा अर्थ क्लिअर आहे की एकतर तुम्ही अंकिला मी दास तुझा या कवितेवर आधारित कृती सोडवायच्या आहेत किंवा स्वप्न करू साकार या कवितेवर आधारित कृती सोडवायच्या आहेत. इथे तुम्हाला 2 कवितांचा ऑप्शन दिलेला आहे, त्यापैकी एक तुम्ही निवडायची आहे. आता आपण बघूया मुद्दे कुठले दिले आहेत. प्रस्तुत समजा तुम्ही निश्चित केलं की मी अंकिला मी दास तुझा या कवितेच्या आधारे कृती सोडवणार आहे. मग त्या कवितेचे कवी कोण आहेत, प्रस्तुत कवितेचे कवी आणि कवयित्री ते तुम्हाला लिहायचं आहे. हा जो प्रश्न आहे तो 1 मार्कांसाठी असेल. नंतर प्रस्तुत कवितेचा विषय लिहायचा आहे की नक्की या कवितेचा विषय काय आहे तो लिहायचा आहे आणि हा प्रश्न सुद्धा आपला 1 मार्कांसाठी असेल. प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ लिहा आणि त्या ओळी दिलेल्या आहेत. अग्नी माझी पडे बाळू माता धावे कनवाळू या 2 ओळी दिलेल्या आहेत आणि त्या 2 ओळीतून सरळ अर्थ कुठला सूचित होतोय तो तुम्हाला इथे लिहायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला 2 मार्क देण्यात आले आहेत. प्रस्तुत कविता आवडण्याचे व न आवडण्याचे कारण. ही कविता तुम्हाला आवडली आहे तर नक्की काय कारण आहे त्याचं हे तिथे तुम्हाला लिहायचं आहे आणि हा प्रश्न सुद्धा 2 गुणांसाठी इथे विचारला गेलेला आहे. प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा. 4 शब्द दिले गेले आहेत. काज, सवे, पाडस आणि धेनू या 4 शब्दांचा सरळ अर्थ किंवा समानार्थी शब्द तुम्हाला इथे लिहायचा आहे आणि त्यासाठी सुद्धा 2 गुण दिले गेलेले आहेत. आता इथे लक्षात ठेवण्याचा एक मुद्दा असा आहे की जर तुम्ही अंकिला मी दास तुझा ही कविता निश्चित केली असेल तर सगळे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला याच कवितेच्या आधारे लिहायचे आहेत. मग तुम्हाला असं वाटलं की मला स्वप्न करू साकार मधले मी एक कृती पूर्ण करतो, मग उर्वरित कृती मी दुसऱ्या कवितेमधून करतो, तर तसं इथे करायचं नाहीये. तुम्ही सुरुवातीलाच निश्चित करायचं आहे की या 2 कवितांपैकी कुठल्या कवितांच्या आधारे मी कृती पूर्ण करणार आहे आणि त्याच कवितेच्या सगळ्या कृती तुम्हाला इथे पूर्ण करायच्या आहेत आणि अशा पद्धतीने 8 गुणांसाठी हा प्रश्न इथे विचारला जाईल. काही जुन्या पुस्तकांमध्ये तुम्हाला रसग्रहणावर आधारित कृती जरा वेगळ्या आढळून येतील. म्हणजे जुन्या पुस्तकांमध्ये 11 मुद्दे दिलेले आहेत. त्यामध्ये रचना प्रकार किंवा मग काव्यसंग्रह, कवितेची मध्यवर्ती कल्पना किंवा कवितेतील आवडलेली ओळ
अशा पद्धतीने प्रश्न असतील, अशा पद्धतीने मुद्दे असतील. तर मी ज्या ज्या 6 मुद्द्यांना अनुसरून तुम्हाला कवितेचा अभ्यास करायला सांगितलेला आहे, त्याच 6 मुद्द्यांचा तुम्हाला इथे अभ्यास करायचा आहे. आणि जर असे 11 मुद्दे असलेले जर तुम्हाला पुस्तक वगैरे दिसली असतील किंवा तुमच्या वाचनात आली असतील, तर ते तुम्हाला रिफर करायचं नाही आहे. तर नवीन अभ्यासक्रमानुसार फक्त आपल्याला 6 मुद्द्यांच्या आधारे रसग्रहण या कृतीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. शिवाय बरीच मुलं मला हाही प्रश्न विचारतात की त्याही अगोदरच्या पुस्तकामध्ये काव्यसौंदर्य, भावसौंदर्य, आशयसौंदर्य अशा पद्धतीने सुद्धा कवितेचं रसग्रहण केलेलं आढळून येईल. तर तेही आता तशा पद्धतीने करायचं नाही आहे. तोही पॅटर्न आता चेंज झालेला आहे. तर आत्ताच्या मागच्या वर्षीच्या पॅटर्ननुसार तरी आपल्याला या 6 मुद्द्यांचाच अभ्यास इथे करायचा आहे. आणि ते 6 मुद्दे म्हणजे कवितेचे कवी, कवितेचा विषय, कवितेतून देण्यात येणारा संदेश, कविता आवडण्याची कारणे आणि कवितेमधील ज्या 2 ओळी दिलेल्या असेल त्यांचा सरळ अर्थ आणि शिवाय काही शब्द दिले असतील, 4 शब्द दिले जातील, त्या शब्दांचे समानार्थी शब्द. असे जे हे 6 मुद्दे आहेत तेच इथे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि त्या मुद्द्यांच्या आधारेच तुम्हाला रसग्रहण या कृतीचा अभ्यास करायचा आहे. मला असं वाटतं की या व्हिडिओमधून तुमच्या सर्व शंकांचं निरसन झालं असेलच. तरीही जर काही शंका असतील तुमच्या मनात तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये लिहू शकता आणि मला विचारू शकता, कमेंट करू शकता. धन्यवाद.